नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवारी हॉटेल 20 स्टार येथे पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे व पुष्पा बोरुडे, माजी नगरसेवक सुभाष लोंढे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जालिंदर वाघ, युवा सेनेचे प्रमुख महेश लोंढे आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या कार्यक्रमास शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की अनिल बोरुडे, सुभाष लोंढे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. आता नव्या जुन्याचा मेळ घालूनच उमेदवारी देण्यात येणार आहे. जुन्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ. महापालिकेत अद्याप महायुतीबाबत ठरलेले नसले तरी जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काही ठिकाणी पक्षाची एकला चालो रे अशी भूमिका आहे, तर काही ठिकाणी अर्धी युती झाली आहे, काही ठिकाणी महायुती झाली आहे. निपक्षपातीपणे सर्वेक्षण निश्चित करण्यात येणार आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा तोला मोलाचा हिरा आहे. त्यामुळे या निवडणुकीत महापालिकेत कमळ फुलवून इतिहास घडवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. आणि आता ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण विधानसभाची तिसऱ्यांदा आदरणीय प्रधानमंत्री झाले, दिल्ली जिंकली, राज्य जिंकलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ही कार्यकर्त्याची लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि 100% भाजप या सगळ्या महापालिका असेल, नगरपालिका असेल त्यावर आपण झेंडा फडकवायला पाहिजे. या निश्चित आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांना आम्हाला लागलं पाहिजे. ज्या ठिकाणी महायुती होईल त्या ठिकाणी महायुतीतून सामोरे जाऊ, ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी स्वतंत्रपणे आपण लढू. भारतीय जनता पक्ष कोणत्या एका दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाही. परिस्थिती उलटी आहे, दुसरे पक्ष आपल्यावर अवलंबून अशी स्थिती आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे सिद्ध करून द्यायचे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने महापालिकेच्या निवडणुकीकरता जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुकीकरता आपण आता सगळे सज्ज झालेलो आहोत. सरकारच्या कितीतरी योजना आहे की लोकांमध्ये आपण जाऊन लोकांना सांगू शकतो. ग्रामीण भागाकरता जी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी आयुष्यमान भारत योजना आणली, 5 लाखापर्यंत औषध उपचारात मोफत व्यवस्था तयार झाली. म्हणून प्रत्येकाच्या घरी ते कार्ड गेलेले. पण लोकांनी सांगितलं पाहिजे की मोदी साहेबांचं कार्ड आहे, त्याची योजना भाजपाच्या आणि त्या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लागतात दुसऱ्या पक्षाची श्रेय घेण्यासाठी. हे चित्र तुम्हाला बदललं पाहिजे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी मला वाटतं या ठिकाणी अविरतपणे मेहनत करण्याची आवश्यकता आहे. या भ्रमात आपण राहू नये की एवढा मोठा बिहारचा विजय मिळाला म्हणजे आता सगळं ऑलवेल आपण घरी जाऊन झोपू आणि लोक आपल्याला मतदान करतील अशी स्थिती नाही आहे. प्रत्येक शहराची राजकीय सामाजिक समीकरण अतिशय वेगळी आहे आणि या समीकरणाचा विचार करताना आपल्याला आपल्या देशाच्या राज्याच्या सगळ्या योजना त्या लोकांना तर सांगितलं पाहिजे आणि त्यातून मला वाटतं लोकांचं जे मतपरिवर्तन होत आहे त्या मतपरिवर्तनाला साथ घालण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि ही निवडणूक माझ्या दृष्टीने त्याकरता महत्वाची. आज देश बदलतोय, देश बदललाय, राज्य बदलतंय. ही निवडणूक आपल्या अहिल्यानगरला मोठा बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण लढलो. काम करण्यासाठी फार मोठी संधी आहे मित्र. आज संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर शहरीकरण झपाट्याने वाढतं. त्याचा परिणाम आपल्या अहिल्यानगर सुद्धा शहर तर आपवाच नाही आहे, परंतु शहराची जी रचना आहे, शहराच्या ज्या एकूण विकासाच्या ज्या संकल्पना मांडल्या गेल्या मला वाटतं या शहराला पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपण या शहराला मागे घेऊन चाललो अशा प्रकारचं मला तरी वाटतं. काही आपवादात प्रकल्प ज्यावेळी
डॉक्टर सूर्य खासदार असताना ओव्हरब्रिज झालंय, फ्लायओव्हर झालंय, काही त्याकडे अनेक बाकीचे काही कामं झाले असतील. परंतु अजूनही या शहराला आणखी पुढे घेऊन जायचं आपल्याला. मग मी बाबासाहेब वाटेला सांगत होतो, अध्यक्षाला सांगणार आहे की तुम्ही आपल्या शहराचं व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं पाहिजे. आम्ही पुढे जाणार आहोत, आमची अधोगती काय झाली आणि आम्ही काय पुढे काय नवं निर्माण करणार आहोत, येणाऱ्या तरुण पिढीला आपण काय संदेश देणार आहोत. सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आपल्या देशामध्ये आहेत. किती टक्के स्टार्टअप्स आपल्या शहरामध्ये आहेत, शहराचे आहेत किंवा आपल्या जिल्ह्याच्या मुलांचे आहेत, त्याचं सुद्धा आपल्याला केव्हा एकदा लेखाजोखा लोकांसमोर मांडला पाहिजे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.